नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, करोडो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, करोडो कर्मचाऱ्यांसाठी येणार मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, भारतीय निवृत्ती वेतन व्यवस्थेत विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात खोल विभाजन रेषा आहे, विशेषतः पेन्शन योजनेबाबत। विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेला म्हणजे OPSला दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे, तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजे NPS मध्ये सुधारणा करण्यावर भर दिला आहे। सरकार या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करू शकते, ज्यामध्ये NPS अंतर्गत हमी परताव्याचा समावेश असू शकतो। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या बदलाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळण्याची शक्यता आहे। OPS NPS एक सखोल विश्लेषण। मित्रांनो, जुनी पेन्शन योजना जी एक परिभाषित लाभ योजना आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन म्हणून मिळते, कोणत्याही वैयक्तिक योगदानाशिवाय। दुसरीकडे NPS ही एक परिभाषित योगदान योजना आहे, जिथे कर्मचारी आणि सरकार दोघेही गुंतवणूक करतात आणि परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो। सरकारी धोरणामध्ये नवीन दिशा। मित्रांनो, सध्याच्या मोदी सरकारने OPS परत करण्याला समर्थन दिलेले नाही, परंतु त्याऐवजी NPS अधिक आकर्षक आणि कायदेशीर बनवण्याच्या दिशेने काम केले आहे। 2023 मध्ये वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा हा प्रमुख उद्देश होता। या समितीने आंतरराष्ट्रीय पद्धतीचा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन धोरणाचा अभ्यास केला आहे, जेणेकरून NPS मध्ये हमी परताव्याची शक्यता वाढवता येईल। कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळण्याच्या शक्यतेसह NPS मध्ये महत्त्वाच्या सुधारणांची घोषणा सरकारकडून अपेक्षित आहे। हे पाऊल कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षा केवळ मजबूत करणार नाही, तर पेन्शन प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि न्याय होईल याची देखील खात्री करेल। सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव। मित्रांनो, विरोधी पक्षांच्या अनेक राज्य सरकारने OPS पुन्हा लागू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, ज्यामुळे केंद्र आणि राज्यामधील राजकीय फूट ठळक झालेली आहे। या विभागाचा कसा परिणाम होईल आणि सरकारच्या सुधारणा विरोधी पक्षांच्या चिंता दूर करू शकतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।